टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी ग्रामीण के आमदार माननीय श्री शांति साहब तीसरी बार चुनावी मैदान पे उतरे हैं और उनको बहुत ही अच्छा प्रतिसाद मिल रहा है। आप देख सकते हैं हमारे चैनल के माध्यम से कि जिधर भी जा रहे हैं उनके ऊपर लोग फूलों को बारिश कर रहे हैं, उनका आरती भी कर रहे हैं। तो वहीं पे उनके साथ आप देख सकते हैं कि सभी बड़े से बड़े नेता उनके चुनावी प्रचार में उनके साथ रहते हैं और गांव वालों ने भी उनका भव्य स्वागत किया। जहां भी वो गए आरती उतार करके उनका भव्य स्वागत किया गया और वो तीसरी बार चुन करके आने वाले हैं। जनता की वो पसंद है, बहुत सारे काम उन्होंने किया है, इसलिए लोग उन्हें पसंद कर रहे हैं और वो तीसरी बार चुन करके आ रहे हैं। तो चलिए हम दिखाते हैं वहाँ का कुछ दृश्य और हमारे ग्रुप के तरफ से मोदी साहब को सपोर्ट मिला, बच्चे शामिल हुए हैं। तो चलिए हम दिखाते हैं आपको वहाँ का कुछ दृश्य और सुनवाते हैं मोदी साहब को। विजयी नारियल है। गणपति बाप्पा मंगल मूर्ती अपनी निशानी धनुष्यबाण धनुष्यबाण। शिवसेना जिंदाबाद महायुतीचा आपली निशाणी। खंडे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नारळ पडतो नारळ दे ना, तिथं घे तिथं घे। कार्यकर्त्यांना खूप खूप धन्यवाद। मोरे साहेबांच्या बरोबर एवढी सगळी जनता असताना प्रचंड बहुमताने आपला विजय होणार आहे आणि सर्वांचा सिंहाचा वाटा आमदार साहेबांना निवडून आणण्यामध्ये असणार आहे। सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि आभार। आपण चांगल्या प्रकारे स्वागत केलेले आहे। असंच स्वागत साहेब आमदार झाल्यानंतर सुद्धा आपल्या गावात याच्यापेक्षा मोठा स्वागत होणार आहे साहेबांचा आणि सर्वांनी इथे स्वागत केल्याबद्दल सर्वांचे आभार। मोरे साहेब आगे बढ़ो, आपली निशानी आपली निशानी धनुष्यबाण धनुष्यबाण। उत्तम मैडम
थांबा ठीक. समोर 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 पुढे ये या सगळे या माहितीचा आपली निशाणी चालू नको आमदार साहब, आप घर घर जाकर के पूरे क्षेत्र में भिवंडी जो तालुका है आप घूम रहे हैं, कैसा आपका प्रतिसाद है और आपका चुनावी मुद्दा क्या है जो लोगों को आप रख रहे हैं? प्रतिसाद आहे. आज ज्या दिवसापासून आम्ही प्रचार रॅलीचं आयोजन केलेलं आहे त्या दिवसापासून प्रत्येक गटामधील जे महायुतीचे कार्यकर्ते आहेत ते सर्व या रॅलीमध्ये येऊन आणि प्रोत्साहित करत आहेत आणि सर्व लोकांना विनंती करायची की आपल्या महायुतीचं सरकार येण्यासाठी आपल्या सर्वांना धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन 3 नंबरचं बटन दाबून आमदार शांताराम याला पुन्हा एकदा निवडून द्यावं आणि महायुतीचं सरकार पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये यावं याच्याकरता सर्वांना हे कार्यकर्ते विनंती करतात. आणि आम्ही प्रत्येकाच्या दरवाज्यात जाऊन आणि तीच विनंती करतो की आपल्याला जर का हे सरकार बसवायचं झालं आपल्या एका मताची खूप गरज आहे. याच्यामध्ये राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, देवेंद्रजी अजितदादा यांच्या माध्यमातून हे सरकार या ठिकाणी स्थापन होईल आणि चांगल्या प्रकारे चालेल. तीसरी बार चुनावी मैदान में उतरे हैं, 2 बार तो आप चुन करके आ चुके हैं. आपने अब तक क्या क्या काम किया है और आगे आप क्या काम करने वाले? काम किया ना मैडम? काम तो बहुत किया है, भरपूर केलेले आहे.
ह्या मतदारसंघातील मेन जे जोडणारे रस्ते आहेत ते अतिशय महत्त्वाचे रस्ते. त्याच्यावर अनेक वेळा अनेक लोकांचं बळी गेलेला आहे, हातपायाचे दुखापत झालेले आहे. असे रस्ते भिवंडी-वाडा रस्ता हा महत्त्वाचा जो गुजरात हवेला जोडणारा रस्ता आहे हा मंजूर होऊन आता त्याचं कामही चालू होईल या निवडणुकीच्या नंतर. दुसरा एक कामन चिंचोटी मानकोलीचा रस्ता आहे तो पण मंजूर झालेला आहे. तो आता काही ठिकाणी त्याचं काम चालू आहे. दुसरा एक आहे माझा भिवंडी अंबाडी वासिंद रस्ता. हे 3 जोडणारे महत्त्वाचे रस्ते ते मला वाटतं या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये जेव्हा या 2.5 वर्षाचं सरकार बसलं त्यांच्या माध्यमातून हे 3 रस्ते मंजूर झाले आणि अतिशय महत्त्वाचे रस्ते मंजूर झाले. आणि पुढे आपल्याला एक पडग्याच्या इथे आपलं एक ट्रॉमा सेंटर उभं करायचं आहे, ट्रॉमा केअर सेंटर आणि एक मेडिकल कॉलेज अशी आपली संकल्पना आहे. आणि ते या 5 वर्षाला ते मंजूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. युवा नेतृत्व उमेश भगवान ठाकरे यांना युवा सेना उपतालुका प्रमुख सन्मान्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आपले उपनेते प्रकाशजी पाटील साहेब आणि जिल्हा उपनेते आणि जिल्हा प्रमुख देवानंदजी थले यांच्या आदेशानुसार युवा सेना उपतालुका प्रमुख भिवंडी बोरिवली जिल्हा परिषद गटाने नेमणूक केलेले आपलं या शिवसेना पक्षामध्ये हार्दिक स्वागत. आणि आपण पुढील जबाबदारी चोखपणे पाहून पक्ष संघटना वाढवण्याचं काम कराल एवढे शुभेच्छा. भगवान ठाकरे समोर दादा माझ्याकडे दिनेश आपको सिंधे शिवसेना गठ में आपको क्या पद मिला है और आपका नाम क्या है और ये पद पाने के बाद आपकी क्या भूमिका है? भिवंडी तालुका उपतालुका प्रमुख पद उमेश भगवान ठाकरे आणि मी कोशिंबी आणि मी आता बालासाहेब ठाकरे शिंदेगट या पक्षात मी उपतालुका प्रमुख म्हणून पदाची निवड केलेली आहे माझी. आणि मी या पक्षासाठी मनापासून काम करेन. आणि माझे तसेच राहणारे फ्रेंड सर्कल वगैरे देवा ग्रुपचे सचिव आनंदजी भाऊ मोरे ते पण माझ्यासोबत त्यांच्या मार्गाने मी पुढे पाऊल टाकलं आहे. आणि आमचा शांताराम मोरे साहेबांना पूर्ण पाठिंबा आहे आणि तसंच आम्ही शेवटपर्यंत त्यांना पाठिंबा देऊ आणि त्यांना तिसऱ्यांदा आमदारकी निवडून येण्यास खूप मदत करू आमच्याकडून. अगर वो तीसरी बार चुन करके आते हैं तो आप लोग सरकार से क्या मांग करेंगे उनके लिए?